तळोदा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचं नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। तळोदा शहरासह परिसरातील नागरिकांसाठी शासकीय कामकाज अधिक सुलभ, वेगवान व पारदर्शक व्हावे या उद्देशानं ही अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली आहे। या नवीन इमारतीत उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता यांची स्वतंत्र कार्यालय आहेत। तांत्रिक शाखा, प्रशस्त सभाकक्ष, अभिलेख कक्ष तसेच स्त्री, पुरुष व दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत। इमारतीच्या आवारातच पार्किंग व्यवस्था, ध्वजस्तंभाची सोय करण्यात आली आहे। संपूर्ण इमारत RCC फ्रेम स्ट्रक्चर पद्धतीने बांधण्यात आली आहे। लोकार्पण कार्यक्रमाला नितीन पालवे, विद्युत अभियंता नितीन इंगळे, उप अभियंता नितीन वसावे, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, गौरव वाणी, डॉक्टर शशिकांत वाणी, कैलास चौधरी, अजय परदेशी, शिरीष माळी आदी मान्यवर उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 तळोदा यांच्या ठिकाणी लोकार्पण होते। त्यासाठी या ठिकाणी जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पालवे साहेब, त्यांचे सर्व अधिकारी, तसेच आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत वाणी साहेब, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष गौरवभाई वाणी, कैलास चौधरी आणि सर्व सन्माननीय या ठिकाणी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। अतिशय चांगलं असं या ठिकाणी इमारत या ठेकेदारांनी उभारली, त्यांचेही अरविंदभाईंचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे काही ह्या विभागातले कामं आहेत, कारण कार्यालय ह्या ठिकाणी एवढं सुसज्ज नव्हतं, तर आता चांगलं त्या ठिकाणी कार्यालय देखील उभारण्यात आलं आहे। अधिकारी सर्व चांगले त्या ठिकाणी मन लावून काम करणार आहेत, कारण अजून बऱ्याचशा अशा सुविधा ह्या भागामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये अशा आहेत जिथं कनेक्टिव्हिटी नाही। त्या ठिकाणी देखील या विभागामार्फत त्या ठिकाणी त्यांचे इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्टी इंजिनियर असतील, स्वतः त्या ठिकाणी गावोगावी जाऊन पाहणी, जसं माझ्या मतदारसंघ सोजळबार आहे त्या ठिकाणी आत्ताच आम्ही त्या ठिकाणी त्या गावापर्यंत रस्ता पोहोचवण्याचं त्या ठिकाणी काम केलं आहे। अतिशय चांगलं काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या ठिकाणी होतं आहे।